आज आपण उभे राहूनच्या स्थितीमधलं म्हणजे दंड स्थितीमधलं प्रसारित पादोत्तानासन या आसनाविषयी माहिती घेणार आहोत. हे आसन करायचं कसं? हे आसन करत असताना दोन्ही पायामध्ये प्रथम 2 ते 2.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. आपला बेस व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर सावकाश दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत. दोन्ही हात कोपऱ्यामध्ये स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास सोडत सावकाश कमरेतून खाली बेंड करायचं आहे. आपलं जे डोकं आहे ते जमिनीच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही हाताने दोन्ही पायाचे घोटे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण किती वेळ थांबू शकतो? तर आपण साधारणपणे 5 सेकंद 10 सेकंदापासून 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत आपण याच्यामध्ये व्यवस्थित थांबू शकतो आणि आपल्या क्षमतेनुसार याचं टायमिंग हे आपण वाढवू शकतो. तर श्वास घेत राहायचा आहे, श्वास सोडत राहायचा आहे, संथ श्वसन ठेवायचं आहे. आता पुन्हा हे आसन सोडत असताना पुन्हा श्वास घेत सावकाश दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली पूर्वस्थितीला मांडीच्या शेजारी, दोन्ही पायातलं अंतर कमी करायचं आहे. पाय पूर्वस्थितीला स्टँडिंग पोझिशनमध्ये उभे राहायचे.